शास्त्री बुवा, तुमच्या बांधवाचं कसं काल पाहिलं तमाशा, लय वेगळं का. तुमच्या घराचं नाव गाजवणार त्यो. आई कुठे आहेत रे? अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. शास्त्री बुवा, एकादशी केव्हा आहे? एकादशा 2 आहेत. बुधवारी स्मार्त आणि गुरुवारी भागवत. असं. आणि सोमवारी सोमवती अमावास्या. ऐकलं ते खरं का हो शास्त्री बुवा? काय? तुमच्या रामनं म्हणे काल राजरोज तमाशा केला. असं करायचं नाही त्यानं. नशीब बिचारी त्या उमीच. अरे अरे, शिवतोस का काय मारड्या? भाऊ नाचतो या तमाशात आणि कशाच सवळ ववळ करताय शस्त्री बुवा? पण या मुद्दा भटाला नको का समजायला? वेदांती म्हणतोय स्वतःला. म्हणूनच मी म्हणतो, पण हे आलेच मुद्गल शास्त्री. या बसा. शास्त्री बुवा, तुमच्या बंधूंनी काल जाहीरपणे तमाशा केला, सनातन धर्माला आग लावली. अहो, उद्या सारी ब्राह्मणांची मुलं तमाशा करू लागतील. कीर्तन पुराणाचं नाव सुद्धा राहणार नाही. हाहाकार उडेल. आणि शास्त्री बुवा, उघड्या डोळ्यांनी पाहताय, तुम्ही तर गावचे उपाध्याय. मान्य आहे मला. नुसतं मान्य असून काय करायचं? त्याचा बंदोबस्त मी त्याला घराबाहेर काढलाय. तेवढ्यानं काही ब्राह्मणाची विटंबना थांबत नाही. एकतर तो पुन्हा तमाशात काम करणार नाही, शूद्रात मिसळणार नाही असा बंदोबस्त करा. नाहीतर नाईलाजानं तुमचं जोसकीचं वतन आम्हाला काढून घ्यावं लागेल. आणि हे पहा, आज संध्याकाळी सारा ब्रह्मवृंद या ठिकाणी जमून या विषयाचा निर्णय घेणार आहेत. तुम्ही यालच? हो. पोत्या पुराणाला जमायची नाही तिकती भट्ट जमली ती काल तमाशाला. अहो, सुंदरा मनामध्ये भरली सुरू झालं आणि वळीन हालायला लागल्या पगड्या शेंड्या दपतून त्याला त्याला. अहो, लावणी ऐका न ग कुणाला. उगाच सॉंग करतात झालं. बरं आहे कविराज, पंचमीच्या दिवशी सकाळी पोहोचलो पाहिजे बरं का मोहळाला. येतोय. बरं आहे. राम राम मंडळी. राम 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 राम. येतो. राम 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 राम. राम्या, पाया पडतो तुझ्या. गावची सारी ब्राह्मण मंडळी माझ्यावर बिथरली आहे. तू तमाशात गेलास म्हणून माझं वतन देखील काढून घेतो म्हणता. मठात जा आणि महंत बाबांचे पाय धर. ते सांगतील ते प्रायश्चित्त घे. नाक घास त्यांच्या पुढे आणि शपथ घे, हा हलका धंदा सोडला म्हणून. स्वतःच्या छंदासाठी सारं घर उपाशी मारू नकोस. माझ्यासाठी तुम्हाला शासन? ठीक आहे, संध्याकाळी जाईन मी मठात. असा जरा शुद्धीवर ये. ब्राह्मणासारखा वाग. मग येशील ना मठात? हो, येतो. जरूर येतो. कुठं? मठात. वेदमूर्ती मुद्गल शास्त्री जोशी यांचे कनिष्ठ बंधू राम जोशी यांनी ब्रह्मवृंदांचा जो अक्षम्य अपराध केला त्याबद्दल त्यांना काय शासन करावं यासाठी ही सभा बोलवण्यात आली आहे. त्याला केवळ जातीबाह्य केल्यानंच भागणार नाही. तो नमुनेदार निर्लज्ज आहे. जातीबाहेर काढल्यानं अधिकच चिडून तो उद्या ब्राह्मणाविरुद्ध पाखंडी प्रचार करू लागेल. त्याला काहीतरी अशी सजा केली पाहिजे
स्वयं शुभदायका हे गणनायका गीत गायना आढळते स्फूर्ती समुद्रतीने करून सहजलती तरती साधना ग दिदी साधना ग दिदी ए तमासगिरानो चालते वा इथून. का हो जात नाही आम्ही. त्रास होत असेल तर दारं बंद करून घ्या. बऱ्या बोलायला जात नाही तर तुम्ही थांबा गाढवानो. नारायण नारायण. अरे शूद्रानो, तुम्ही माझ्या मठासमोर तमाशा मांडलात. माझ्या साधनेचे 3 तेरा केले. मी तपस्वी ब्राह्मण आहे. शूद्रांचा इंटाळ होतो मला. मग इथं कशाला आला तुम्ही? अगं हो, मी इथे यज्ञ करणार आहे. यज्ञ यज्ञ म्हणजे हो काय? बुक्कीने बोकुड मारून देवास अर्पण करणे. दाढीवाला बोकड का? हो, लांबड्या दाढीवाला बोकड. मग बोकडाऐवजी तुम्हाला जाळलं तर? हो, तुम्हाला जाळलं तर? तोही जीव आणि तुम्ही. चांडाळा, तुझा नाणाट होईल. गिधाडांच्या श्रापानं सिंह मरत नाहीत. गाढवानो, माझ्या समोर माझी थट्टा. थट्टा नव्हे साधू महाराज, नुसत्या जटादाडीनं साधना होत नाही. परमेश्वर अशा सोंगा ढोंगाला भाळण्या इतका खुळा नाही. अरे हटा तटाने पटा रंगवून जटाधरी शिकाशिरी मठाची उठा ठेव का तरी. हटा तटाने पटा, अरे हटा तटाने पटा रंगवून जटाधरी शिकाशिरी मठाची उठा ठेव का तरी. मठाची उठा ठेव का तरी मठाची उठा ठेव का तरी. वनात अथवा जनात हो का, वनात अथवा जनात हो का मनात व्हावे पदी हरीचे. नाव भवांबुधी तरी हरीचे नाव भवांबुधी तरी. काय गळ्यात घालून तुळशीची लाकडे ही काय भवाला दूर करतील माकडे. ही काय भवाला दूर करतील माकडे. बाहेर मिरविशी आत हरीशी वाकडे. अशा भक्तीच्या रसा रहित तू कसा म्हणविशी बुधा हरिरस. सांडून घेशी दुधा हरिरस सांडून घेशी दुधा. भला जन्म हा तुला लाधला, भला जन्म हा तुला लाधला. भला जन्म हा तुला लाधला खुलास हृदयी बुधा धरिसी तरी हरिचा सेवक सुधा. धरिसी तरी हरिता सेवक सुधा. शिळा टोपीवर शिळा पडो या बिळात करिशी जप तथापि न होय हरीची कृपा. तथापि न होय हरीची कृपा. गर्भमुष्टीच्या गर्भी धरुनी, गर्भमुष्टीच्या गर्भी धरुनी निर्भर पशुची वपा. निर्भर पशुची वपा जाळीशी तिळा तांदुळा तुपा. जाळीशी तिळा तांदुळा तुपा. जाळीशी तिळा तांदुळा तुपा. दंडक मंडलू बंड माधविशी मुंड मुंडीशी तपा न सार्थक लटक्या साऱ्या गपा. न सार्थक लटक्या साऱ्या गपा. ही बार बार तलवार येईल काय पुन्हा. येईल काय पुन्हा. या दुर्लभ नर देहात ठेविशी कुणा. ठेविशी पुन्हा. भगवंत भुकेला भक्तीचा पाहुणा. वर्म कळे ना धर्म घडे ना कर्म चित्तन द्विधा सदा हरि कविरायावर भिदा. सदा हरि कविरायावर भिदा. सदा हरि कविरायावर भिदा. हटा तटाने पटा, अरे हटा तटाने पटा रंगवून जटाधरी शिकाशिरी मठाची उठा ठेव का तरी. मठाची उठा ठेव का तरी.
कधी केली. आम्ही बी पिढ्यान पिढ्या शाहीरकी करतो, पण खऱ्या शाहीरकीचा इसका ह्यानं धावला. मानाचं पान म्हणून ह्यो फेटा मी त्यांच्या डोईवर ठेवतो. मंडळींनी आमासनी लय उचलून धरलं. नवी नवी कौन करून आम्ही उतराई होऊ. उद्या आम्ही मोहळात जाणार आहोत. तर दुसऱ्या तमाशावाल्यावर आमचा सामना होणार आहे. तेव्हा आमची जीत होईल असा मंडळींना आशीर्वाद द्यावा, एवढीच इच्छा. गप बर, नको वाटतं ना हे गाव सोडायला. नको वाटून काय करणार, माझ्यासाठी दादांना शास्त्र व्हायला लागले. बरं झालं या निमित्तानं घराबाहेर पडलो मी. काय रे रंगा, लाडू पाठवले तुम्हाला. तुझ्या काकीला सांग, सांग मी गेलो म्हणून. थांबूया हितच. काढा भाई सामान. या उतरा. सोडा बैल हातच. बरी हाय जागा ही. मी पाटलासनी सांगून येतो आलोय म्हणून. हा प्रवासानं अंग आंबून गेलं. वा, छान आहे नदी. स्नान आटपून घेतो. चिमे, जरा धोतर दे ग. बाई, टिप्पत आवाज लागतो या शब्दवर. थोड जितणार आज तुम्ही. राहून दे, इकडं आणते लुगडं. मेला काय आत? अगं बाई, बामन दिसतो या. डोळा आहेत का नाहीत? का बायका माणसं आंघोळ करत्यात दिसत नाही का? म्हणून तर वर आलो. व्हय का? आताच गेलं नाही का सुसरीनं? मी गेलो तळात आणि सुसर राहिली काठावर.